एव्हरीवन, तर आज आम्ही एक रेसिपी बनवतोय. काय बनवतो रिवा? तर आम्ही आज बनवतोय शेवयांची खीर. सो मी खूप एक्साइटेड आहे. पण रिवाला खायचंय चिकन फ्राय, तर ते पण मी तिच्यासाठी नंतर बनवेल. पण आता मी ब्लॉग मध्ये फक्त शेवयांची खीर कशी बनवतात ते दाखवते आणि खीर पण खाते. हो, आणि मी दाखवते मी कशी बनवते ते. तर चला बघूया पुढे काय. आता मी पाण्यात हे ड्रायफ्रूट थोडा वेळ झाले मी भिजत ठेवलेले, म्हणजे ते मऊ होतात, म्हणजे कट करायला इझी पडतात. आणि नंतर मध्ये आपण तुपात भाजून घेते की ते मस्त होतात, म्हणून मी हे थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवलेले. आता मी ते कट करून घेते. आता मी खीर बनवते, त्यासाठी मी 1 लिटर दूध घेतलं. त्यासाठी हा छोटासा मिल्क मेडचा डब्बा घेतलाय. शुगर नाही टाकली तरी चालतं, ह्याच्यात होऊन जातं. आणि हे ड्रायफ्रुट्स मी पाण्यात भिजत ठेवलेले, ते ड्रायफ्रुट्स, शेव, थोडंसं मीठ आणि इलायची पावडर आणि तूप, हे आपल्याला सगळं लागणार आहे. आता मी हे दूध गरम करायला ठेवलंय, तोपर्यंत मी शेव आणि ड्रायफ्रुट्स कापून ठेवलेले ते आता फ्राय करून घेते तुपात. आता मी थोडंसं तूप टाकून शेव भाजून घेते. आता ही शेव चांगली लाल भाजून झाली. आता ही शेव काढून घेते आणि ड्रायफ्रुट्स तसेच लालसर असे भाजून घेते. आपले ड्रायफ्रुट्स पण चांगले असे लालसर भाजून झालेत. आता आपण मी ते काढून घेते. आता आपण ह्याच्यात चांगलं बॉईल आलंय दुधाला, तर आपण ह्याच्यात मिल्क मेड टाकूया. मिल्क मेड टाकल्यावर आपल्याला सारखं हलवत राहायचं, नाही तर ते खाली लागतं, म्हणून फक्त ते केअरफुली हलवत राहायचं. त्याला परत चांगली बॉईल उकळी आणून द्यायची आणि हलवत राहायचं थोड्या वेळाने. आता ही दूधला चांगली मी कंडेन्स मिल्क टाकल्यानंतर बॉईल करून घेतलंय आणि हलवत राहिलंय कंटिन्युअसली. आता त्याच्यात मी शेव आणि ड्रायफ्रुट्स टाकते. आता ह्याच्यात मी इलायची पावडर टाकते आणि चिमूटभर मीठ, जास्त नाही टाकायचं. अजून थोडे आपल्याला त्याला दूध आटून द्यायचं आहे, कारण जेवढं जास्त आटेल तेवढी खीरला जास्त टेस्ट येईल आणि शेव पण ती शिजेल. आता आपली खीर झालेली आहे, चांगली आटली आणि घट्ट झाली. आता आपण सर्व करूया. आपली खीर रेडी झाली. आता मी त्यांना टेस्टिंगला घेऊन जाते. फाइनली मुझे लग रहा है ये कपड़े हमारे लिए है, हमारे लिए सेमिया, ये खीर है ना? सेमिया शेवयांची खीर है. अरे चिन्ना तुम्हारे लिए ये है. नहीं मुझे इतना सही है. ठीक है ना. मला तो नाही पाहिजे, मला तो मला पाहिजे. सही है. तू ही घे ना छोटी तोपर्यंत. मैंने अभी तक खाई नहीं, गरम लग रही है. बढ़िया. ये एक्चुअली वैसा वो क्या बोलते हैं, देसी है ना इसमें. हाँ वैसे मस्त है. या सही और कंडेंस मिल्क भी है, खूप मस्त बनवली आहे ऋतुजाने. बहुत अच्छा है. अजून थोडे ड्रायफ्रूट टाकले असेल ना. थोडीच बनवली, मला वाटतं जास्त ड्रायफ्रुट्स होती म्हणून मी नाही टाकले. हम ऐसे ही सेमिया खाते घर पे भी ऐसे. ऐसे के. हाँ ऐसे ही होती है. मस्त है सच में. कम बनाया है. थोड़ा ही बनाया था मैंने. ओके. टेस्ट मैंने सोचा ये डिजर्ट जैसे बाद में खाऊंगा रोटी के बाद. पर होगा, थोड़ा होगा. चलेगा. मस्त है. हे कसं आहे? मी खीर कधीच नाही खात. एक बाउल 2 बाउल तर राहतील. हां. रखाय. तू सांग.
थांब गरम. मला सांगायचंय मी खीर कधीच नाही खात पण मला ही खूप आवडली आहे खरं. अजून पण एक मी डिश बनवली आहे, फक्त ती दाखव जाऊन. ओके दाखवते वेट. मस्त. जी मी रेसिपी बद्दल बोलत होते ना, बाहेर मी युट्यूबवर बघितलेले हे. आम्ही फक्त काय केलंय, बटाट्याचे असे स्लाइस केले जसे आपण भजीला करतो आणि ते असं फ्लावर सारखं ठेवलंय आणि त्याच्यावर काय टाकलंय ऑलिव्ह ती भांडी असते एक डिश नंतर किती कसरत असते ते पण बघा. आणि हर्ब्स आणि चिली फ्लेक्स आम्ही तर फर्स्ट टाइम केलं, पण ह्याच्यावर ना खूप लोक हे रोजमेरी ते बेझिल खूप काय काय टाकतात, तर तसं तुम्ही करू शकता. इंग्लिश. आता आम्ही हे करतोय मशरूमची भाजी, कारण चिन्नाचा आज लास्ट डे आहे आणि मम्मीने त्याला छोलेपुरी बनवली होती. बट आता मी एक अजून काय बनवते आपण, मशरूमची भाजी. रिवाला पाहिजे चिकन फ्राय आणि रिवाला पाहिजे चिकन फ्राय. ते कधीपासून तिचं चाललंय, मगापासून येते जाते. आता आम्हाला करायचं डाएटिंग पण, सो आमचं डाएट पण लवकरच सुरू होणार आहे आणि त्याची पण रेसिपी आमच्या चॅनलवर येते. आली ती बघ. तू का आली? झालं का विचारायला? नाही बघत होती काय बनवताय तू. हे कांदा का चिकन फ्राय नाही बनवते, मशरूम बनवते. चिकन फ्राय ना बनणार मग. नाही काय करायचं. बनवतीये. सो गाईज माझा ब्लॉग मी इथेच एंड करते. मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली आणि नेक्स्ट रेसिपी काय बनवू, आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. नेक्स्ट रेसिपी फक्त आमची डाएट रिलेटेडच बनवा. नेक्स्ट रेसिपी जी पण असेल ती आमच्या डाएट रिलेटेडच असावी. प्लीज आपण कमेंटमध्ये सांगा, कारण आम्हाला बारीक व्हायचंय सगळ्यांना. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि टाटा बाय बाय.